मना घडवी संस्कार. प्रायोजक डेंटॉनिक. स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, त्याला दात येत असतील. बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी मुंबईच्या होमिओ लॅबोरेटरीचे डेंटॉनिक. नमस्कार. काही वर्षापूर्वी आपण संस्कार ही मालिका दूरदर्शनवर बघितली होती. आपण त्याला उदंड प्रतिसादही दिला होता. आज आम्ही आपल्यापुढे सादर करत आहोत मना घडवी संस्कार ही नवीन मालिका. मध्ये बराच काळ निघून गेला आहे. बरीच स्थित्यंतरं झालेली आहेत. बरेच बदल घडले आहेत. हे नवीन बदल आम्ही आमच्या ह्या मालिकेतून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात मालिकेशी संबंधित असलेल्या लोकांशी, काही पालकांशी, काही शिक्षकांशी आम्ही चर्चा केली. त्यांची मनोगत जाणून घेतली. आज ती मनोगत आम्ही आपल्यापुढे सादर करत आहोत. नमस्कार. 1992 साली मी संस्कार नावाची एक सिरियल केली होती, ज्याचे लेखक होते विनोद हडप आणि दिग्दर्शक होते कुमार सोनी. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांचं कसं उत्तम रिलेशन असू शकतं ह्या विषयावर ती सिरियल होती. आदर्श शिक्षक कसे असावेत याचा अर्थ सध्याच्या शिक्षकांवर त्यामध्ये टीका नव्हती. या पद्धतीचं लिखाण, या पद्धतीचं रिलेशनशिप विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांमधलं आत्तापर्यंत इतक्या प्रकर्षानं दाखवण्यात आलं नव्हतं. आणि म्हणून दूरदर्शनच्या सेकंड चॅनलवर ती सिरियल दाखवली गेली आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या वर्षीचं रापाचं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मला मिळालं. मला असं जाणवायला लागलं की विद्यार्थी माझ्या पाया पडायला लागलेत. कॉलेजमधले विद्यार्थी माझ्या पाया पडायला लागलेत. एकदा तर बालमोहन या शाळेमध्ये माझा सत्कार झाला, त्यावेळेला तिथल्या प्रिन्सिपल साहेबांनी मला ऑफर दिली की 8 दिवस ही शाळा तुम्ही चालवायला ताब्यात घ्या. अर्थात त्यातला सिरियसनेस हा भाग थोडासा वगळला, पण त्याच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की जे विचार एका प्रिन्सिपलच्या किंवा एका शिक्षकाच्या माध्यमातून त्या सिरियलमध्ये दाखवले गेले होते ते अप्रतिम होते. संस्कार मालिका मी पूर्वी पाहिलेली होती आणि मला वाटतं संस्कार मालिका जी टीव्हीवर दाखवली गेली ती खरोखरच योग्य आहे. कारण ह्या आपल्या देशामध्ये जे अराजक माजलेला आहे, लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, अत्याचार, भ्रष्टाचार, या सर्वांनी इतका विळखा घातलेला आहे की त्यामुळे आपला हा आजचा विद्यार्थी देखील व्यसनाधीन झालेला आहे आणि तो घरात जास्त न राहता बाहेर मित्रांमध्ये सुद्धा राहतो. त्यामुळे घरातील संस्कार त्याच्यावर घडू पाहत नाही आहेत. शाळेत शिक्षक करता आहेत, परंतु ते कितपत त्याच्यावर होत आहेत, कितपत त्याचा परिणाम होते हे काही कळत नाही. एक तर मन हे असं आहे, व्यक्तीचं मनावर संस्कार घडवणं हे अतिशय आवश्यक आहे. संस्कार मालिकेत जे म्हटलेलं आहे की मना घडवी संस्कार, हे अतिशय योग्य आहे. ती जेव्हा गाण्याची लय कानावर पडते तेव्हा खरोखरच त्याचा परिणाम इतका सुंदर होतो. असं वाटतं की ह्या बालकाच्या सुप्त मनावर खरोखरच
संस्कार घडवणे आवश्यक आहे. कारण बालकामध्ये जी सुप्त अवस्था असते, सुप्त मन असतं, त्याचा कुठेतरी विकास व्हायला पाहिजे. मुलांमध्ये सुप्त शक्ती अतिशय तीव्र प्रमाणात असते आणि त्या सुप्त शक्तीचा विकास करणं, अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविणं हे खरोखर शिक्षकाचं काम आहे. मला असं वाटतंय की पालक शिक्षक सुसंवाद पहिला असावा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काही प्रॉब्लेम्स, शिक्षकांचे काही प्रॉब्लेम्स, ह्या दोघांचे सुसंवाद साधल्यानंतर त्याच्यावर मार्ग सुचेल. मुलांनी चांगलं नागरिक होण्यासाठी आईवडिलांचं सुद्धा तेवढंच हे लागतं, आधार लागतो आणि आईवडिलांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्लस हे जे क्लासेस घेतात त्या क्लासेसमध्येच मुलं जास्तीत जास्त प्रयत्न करतात हे करण्याचा, म्हणजे अभ्यास करण्याचा, आणखी इतर विषयांचा सुद्धा प्रयत्न करतात ते अभ्यास पण शाळेतून काहीच त्यांना म्हणजे होप्स मिळत नाही किंवा शाळेतून शिक्षकसुद्धा चांगले शिकवले जात नाही. आपल्या देशाची जी मॅनेजमेंट आहे किंवा जी बुद्धिमान मुलं जाऊ नये याच्यासाठी म्हणून जी काही व्यवस्था करायला हवी ती आपल्याकडे होत नाही आहे, म्हणून ब्रेन ड्रेन होतं. पण ह्यामुळे मुलांचा तोटा होत नाही आहे, त्यांना उलट त्यांच्या प्रगती करायला त्यांना बाहेरच्या देशामध्ये जास्त मार्ग मोकळे होतात. त्यामुळे ब्रेन ड्रेन थोड्या प्रमाणात हा होणारच आहे. परदेशी लोक जातात की शिक्षणासाठी, पण तर आपल्याकडे आता नवीन शिक्षण पद्धती उदयास आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण शिक्षण पद्धती आपल्या देशातच घ्यावे, कारण की ज्या मातृभूमीचा आपला स्वाभिमान असायला पाहिजे तो आपण बाळगला पाहिजे. आता हे पाश्चात्यांचं अंधानुकरण करणारे जी तरुण मुलं आहेत यांचे आपल्याला दोन भाग करता येतील. प्रामुख्यानं शहरी आणि लहानसहान गावातून राहणारे असे दोन प्रकारचे तरुण वर्ग असू शकते. यापैकी प्रामुख्यानं हा जो प्रश्न भेडसावतो आहे आपल्याला अंधानुकरण करण्याचा, हा शहरामध्ये त्याची प्रवृत्ती जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्याची शहरी किंवा लहान गावाशी तुलना केली तर हे प्रमाण इथे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे आपला तरुण वर्ग शहरातला मुक्त वातावरणात वाढतो किंवा त्याच्यावर जी काही कमी बंधनं खेड्यापेक्षा आहेत आणि टी व्ही म्हणा किंवा इतर जे काही पाश्चात्य सिनेमा जे येतात हे बघण्याची वृत्ती त्यांची जास्त असल्यामुळे नकळत कमी ना त्यांच्या मनावर जो काही परिणाम होत असतो. त्यामुळे हे अंधानुकरण करण्याचं एक फॅड म्हणा किंवा एकंदरीत आपल्या संस्कृतीकडे तुच्छतेनं बघण्याची प्रवृत्ती काही विशिष्ट वर्गामध्ये, एलाइट ज्याला वर्ग म्हणतो, या वर्गामध्ये ती जास्त प्रमाणात दिसून येते. या मनी ओरिएंटेड समाजात फक्त पैशाला जास्तीत जास्त महत्त्व आलं आहे आणि माणुसकीची किंमत शून्य झाली आहे. म्हणून मला वाटतं की मी माणूस व्हावं. पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे मूल्य शिक्षणाची गरज भासली. आपल्याकडे मूल्य होती पण मुलांचं लक्ष तिकडे कमी व्हायला लागलं की स्त्री पुरुष समानता किंवा पुरुषप्रधान संस्कृती. आज अशी परिस्थिती आहे की खेड्यातली शेतकरी स्त्रीसुद्धा काम करते. फक्त मुंबईत नोकरी करणाऱ्या स्त्रीप्रमाणे तिला पगार मिळत नाही पण ती तेवढंच काम करते. पण मुलांना असं वाटतं की नोकरी करणाऱ्या स्त्रिया श्रेष्ठ आहेत किंवा स्त्रियांमध्येही भावना निर्माण झाली की घरात राहणारी स्त्री आहे ती कमी दर्जाची आहे किंवा घरातलं काम करावं हे फक्त स्त्रीने करायचं असं कुटुंबामध्ये होतं. म्हणून मुलांना या श्रमाचं कल्पना देणं की आई बरोबर तुम्ही काम करा, घरात सर्वांनी काम आपण वाटून घ्यावं, वडील आई मुलं, त्यावेळेला ही पुरुषप्रधान संस्कृती कमी होईल. आणि मुलांना काम सांगितलं नाही तर ते सांगितल्यावर मुलं वडिलांकडे पोट टाकतात. तेव्हा स्त्रियांनी प्रथम आपल्या पतीला सांगावं की हे काम तू घरात करायला पाहिजेस आणि मुलाने त्याच्यावर संस्कार होतात की आपले वडील जर काम करत आहेत तर मुलं निश्चित आईला मदत करतात. आणि त्याच्यासाठी मी असं सांगतो मुलांना की घरामधील जेवणाच्या अगोदरची पाठपाड्याची तयारी आहे किंवा घरामध्ये काही सामान आणायचं, भाजी आणायचे, तर तुम्ही ते काम करा, आईला मदत होईल. आई जरी घरात जेवण करत असेल, नोकरी करत नसेल तरी ती नोकरी करणाऱ्या त्या स्त्रीपेक्षा जास्त काम करते. जर काम वाटून घेतलं तर निश्चितपणे सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आणि मुलांनाही जी आता आपल्याकडे जी पुरुषप्रधान संस्कृती म्हणून आपण मुलांवर बिंब होतो ते निश्चितपणे कमी होईल. तसं बघायला गेलं तर मुलगा आणि मुलगी यांना शाळेत आणि घरातसुद्धा समान दर्जाची वागणूक मिळत नाही असं माझं मत आहे. पण ती मिळायला हवी याही मताशी मी सहमत आहे. कारण काय की आजकाल जग एवढं पुढे गेलेलं आहे की व्यवहारातसुद्धा मुली मुलांच्या बरोबर अगदी प्रत्येक क्षेत्रात करिअर करताना आपल्याला दिसून येतात. आणि पालकसुद्धा आपल्या मुलीला, काही पालक जे काही थोडेसे कमी शिकलेले असतील वगैरे म्हणा,
तर ते मुलींना अशी दुय्यम दर्जाची वागणूक देतात. पण सुशिक्षित पालक मुलांबरोबर मुलींनासुद्धा चांगले करिअर करण्याची संधी देतात आणि काही ठिकाणी आपल्याला ही समान दर्जाची वागणूक दिसून येते. अगं त्याला दात येत असतील. बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी मुंबईच्या होमिओ लॅबोरेटरीचे डेंटॉनिक. पाहिलंत मंडळी, लोकांना किती प्रश्न पडलेत, किती प्रश्नांची उत्तरं हवेत त्यांना. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्या मालिकेतून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही आहोत, कारण संस्कार ही नुसती मालिका न राहता ती एक चळवळ व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्या प्रतिसादाची अत्यंत गरज आहे. आपल्या प्रतिसादासाठी आमचा पत्ता अक्षय क्रिएशन्स, बिल्डिंग नंबर 4, रूम नंबर 3, सहकार नगर, वडाळा, मुंबई 400031. तेजवी संस्कार मना उद्धरी संस्कार मना भूषवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार. मना घडवी संस्कार